नमस्कार. भास्कर जाधव महाराष्ट्राच्या राजकारणातलं नव्यानं प्रचलित झालेलं, नव्यानं म्हणजे पुन्हा एकदा नव्याने आणि चर्चेत आलेलं नाव. यापूर्वीही भास्कर जाधव चर्चेमध्ये होते. म्हणजे मुलीचं लग्न, तिथे लग्न केलं थाटामाटामध्ये, किती मोठा तो सोहळा केला, तोही चर्चेत आला होता. त्यांनी शिवसेना सोडली होती, ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते, पुन्हा राष्ट्रवादी सोडली, ते शिवसेनेत गेले होते. हे सगळे चर्चेचे विषय भास्कर जाधवांच्या मागे कायम आहेत. भास्कर जाधवांनी शिवसेनेचा किंवा महाविकास आघाडीचा गेम करायचं ठरवलेलं आहे की काय, असा प्रश्न या निमित्ताने पडतो. भास्कर जाधव आमदार आहेत, म्हणजे ते कुठल्या संवैधानिक पदावर नाही आहेत. मागे ते मंत्री होते, पण आता कुठल्याही संवैधानिक पदावर नाही आहेत. अर्थात त्यांना ते पद घ्यावं वाटतंय, विधानसभेचा अध्यक्ष व्हावं वाटतंय, लोकांच्याही मनामध्ये तसं आहे असं ते बोलून दाखवतात. पण भास्कर जाधव आता कोणत्याही आमदार वगळता मोठ्या पदावरती नाही आहेत, ते फक्त आमदार आहेत. पण चिपळूणमध्ये पावसाचा हाहाकार झाला आणि गोंधळ झाल्यावरती भास्कर जाधव ॲक्टिव्ह मोडमध्ये आले. त्यांनी दौरे करायला सुरुवात केली, बैठका घ्यायला सुरुवात केली. इव्हन मुख्यमंत्र्यांच्या सोबत ते पूर्ण काळ दौऱ्यामध्ये होते. तिथे बराच त्यांनी तमाशा केला, तोही आपण बघितला आहे. त्या बाईला कसं ते बोलले आणि मग पुन्हा ते घरगुती संबंध आहे, त्यातून मी असं बोललो असं सांगितलं. होऊ शकतं असं घरगुती संबंधात घरातली माणसं जेवढ्या अधिकारानं बोलतात तेवढ्या अधिकारानंही भास्कर जाधव कदाचित बोलले असतील. त्या प्रसंगात ते बोलावं का हाही मोठा प्रश्न होता. भास्कर जाधवांनी ते विधान करून मुख्यमंत्र्यांच्या, त्यांच्या पक्षाच्या अडचणीमध्ये वाढ केली. एवढ्यावर हे प्रकरण थांबलं असतं तर ठीक आहे. पण पुढे भास्कर जाधवांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीला जवळपास मोठे अधिकारी, नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनातले अधिकारी हे सगळे तिथे हजर होते. त्या बैठकीत जे वाभाडे भास्कर जाधवांनी काढले ते बघितलं की अक्षरशः आश्चर्य वाटायला होतं आणि वाटतं की भास्कर जाधवांना नेमकं काय करायचं आहे. म्हणजे कोकणात आत्ता महाविकास आघाडीनं लावलेली यंत्रणा ही तेवढी सक्षम नाही आहे हे भास्कर जाधवांना समजून द्यायचं होतं की काय, किंवा या सगळ्या यंत्रणेत मी कुठंतरी असलो पाहिजे हे सांगायचं होतं का. कारण त्या बैठकीत मी काय केलं हे भास्कर जाधव सांगत होते. अर्थात काही प्रसंग तर असे हास्यास्पद आहेत की खरोखर असं घडलं असेल का असा प्रश्न पडतो. आता मी तुम्हाला काही फोटो दाखवतोय. त्या फोटोत एक पडलेला पूल आहे, म्हणजे त्या गावाकडे जाताना पडलेला पूल आहे. त्या पुलाचे फोटो तुम्ही बघा. हा पूल इतका उद्ध्वस्त झालाय की त्या पुलावरून कुणालाही जाता येता येणं शक्य नाही. म्हणजे पुलावर जाता येणं शक्य नाहीये, किंवा चांगल्या असलेल्या रस्त्यावरून त्या पुलाच्या कठड्यापर्यंत कोणी आला आणि मग त्या पुलावरून खाली उतरला असंही शक्य नाहीये. म्हणजे अगदीच सावित्रीच्या पुलाची जशी अवस्था झाली होती तशी या पुलाची अवस्था आहे. म्हणजे जंप मारून कुणी जाणं शक्यच नाही. पण भास्कर जाधवांनी याच पुलावरून जंप मारून जाण्याचा पराक्रम केलाय असं भास्कर जाधव सांगतायत. मी बोलतोय ते खोटं वाटतंय का? साहजिक आहे हो. कधी कधी एखादा माणूस उगीच आरोप करतोय असं वाटतं. भास्कर जाधव स्वतःहून सांगतात की मी या पुलावरून गाडी जंप करून गेली. म्हणजे मी स्वतः जंप करून गेलो असं नाही, गाडी जंप करून गेली. खोटं वाटत असेल, माझं पटत नसेल, ऐका भास्कर जाधवांच्या तोंडून. मी स्वतः तिकडून आलो, मुंबईकडून. प्रशासनाला माहिती होतं की मी मुंबईकडून येतोय. साहेब, मी त्या पुलाजवळ आलो आणि सावित्री नदीसारखा पूल खाली गेला. मी माझ्या ड्रायव्हरला म्हटलं आता बघू नकोस, दाब तांबला. माझी गाडी अशी जंप करून तिथून आली. म्हणजे मी जिथं खाली गेलो असतो तिथंही पोलीस नाही. भास्कर जाधवांच्या या विधानावर हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. म्हणजे हा विनोद आहे की आणखी काही आहे असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. अगदी जंप करून गेलो, आपल्याला स्वतःला सुपरमॅन, स्पायडरमॅन असं समजायचं भास्कर जाधवांचं तंत्र आहे की काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे मला पहिल्यांदा भास्कर जाधवांचं हे सगळं विधान विनोदी अशा स्वरूपाचं वाटलं. पुढे पुढे ह्या बैठकीतले जे व्हिडिओ व्हायरल झाले ते ऐकताना भास्कर जाधवांची इच्छा काय होती हा प्रश्न पडतो. आणि मग त्या इच्छा आपण तपासल्यावर, ते विधानं तपासल्यावर एक लक्षात यायला लागतं की भास्कर जाधवांना महाविकास आघाडी सरकारच्या हातात असलेली यंत्रणा ही संपूर्णतः अपयशी आहे हेच सांगायचं होतं. त्यांनी एकही यंत्रणा सोडलेली नाही आहे. पोलीस सोडलेले नाही आहेत, मनपा सोडलेले नाही आहे, डिझास्टर मॅनेजमेंट सोडलेलं नाही आहे. प्रत्येकाला तुम्ही कसे चुकलात हे सांगत अधिकाऱ्यांना याची नोंद घ्या असं वारंवार भास्कर जाधव सांगत होते. त्यांनी पहिला वार केला तो पोलिसांवरती. पोलीस कसे कुठेच नव्हते हे सांगण्यात भास्कर जाधव आघाडीवर होते. ऐका भास्कर जाधव पोलिसांविषयी काय म्हणतात. 1.5 तास मला आवाज गेलाय ट्रॅफिक मोकळं करता
एकही पोलीस नाही. रस्त्यावर नुसत्या तैनात पुढ्या म्हणजे तैनात करणाऱ्या ह्या कुपड्या काय कशा पाहिजे ह्या तैनात केलेल्या कुपड्या काय काम करतात लोक. ही सगळी जबाबदारी याला कारणीभूत प्रशासन आहे. आमच्या पोलिसांच्या 1796 गाड्या रस्त्यावर नुसत्या फिरत असतात लाल दिवे लावून. समजा सायरन नाही वाजला का रात्री तर त्या ठिकाणी सायरन पोलिसांच्या गाडीचा वाजला नाही का पोलिसांनी अनाउन्समेंट केली नाही स्पीकर लावून. एरवी करतो कुठे गेले ते पोलीस काय करतो पोलीस या ठिकाणी. पोलिसांविषयीच्या म्हणण्यानंतर ते सरकले नगरपालिकेच्या प्रशासनावरती. त्यांना हे सांगायचं होतं की नगरपालिकेनं कोणतीही यंत्रणा केलेली लावलेली नव्हती. म्हणजे इव्हन जे फ्लड एरिया आल्यावरती जो सायरन नगरपालिकेचा वाजायला पाहिजे तो वाजला नाही. पोलिसांनी गस्त घालायला पाहिजे ती केलेली नाही आहे. इव्हन ज्या पूर आल्यानंतरच्या ज्या बोटी असतात म्हणजे बोटीतून मदत कार्य पोचवायचं असतं ते पोचवण्यासाठी जी व्यवस्था लावली पाहिजे होती, बोटी नीट ठेवल्या पाहिजे होत्या, त्या देखील नीट ठेवण्यात आल्या नाहीत. भास्कर जाधव या बोटीबाबत नगरपालिकेच्या प्रशासनाला कसे धारेवर धरतात ते तुम्ही बघा. म्युन्सिपालिटीचा सायरन वाजला नाही. तुम्हाला सांगतो पोलिसांच्या गाड्या रस्त्यावरून फिरल्या नाही. साहेब नोंद घ्या अनाउन्समेंट झाली नाही. एक दुसरी गोष्ट नगरपालिकेचं त्या ठिकाणी होड्या होत्या. त्या होड्या इंजिनियर आणि सांस्कृतिक केंद्रामध्ये आणि त्याची मशीन नगरपालिकेमध्ये. ज्या ठिकाणी कायम पाणी भरतं पाणी भरल्यानंतर पहिल्यांदा पाणी कुठं भरतं तर सांस्कृतिक केंद्राजवळ पाणी भरतं साहेब. तिथं होड्या तुम्ही ठेवल्या त्या काढायच्या कशा का नाही जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये ठेवल्या का तुम्ही इथं पाठवच्या शाळेमध्ये नाही ठेवल्या का तुम्ही पोलीस स्टेशनला नाही ठेवल्या. कुठे आहे तुमचं डिझास्टर मॅनेजमेंट. हिरवी डिझास्टर मॅनेजमेंटचे शो तुम्ही करता की अशा पद्धतीची आपत्ती झाली की आमचं प्रशासन कसं हाताळणार आहे. अशी परिस्थिती आल्यानंतर कुठं होतं डिझास्टर मॅनेजमेंट. काय डिझास्टर मॅनेजमेंटनी केलं. काही काम केलेलं नाही डिझास्टर मॅनेजमेंटनी. कुठे गेलं पोलिसांचं मॉकड्रिल. हिरवी तुम्ही शो करता रस्त्यावर आणता मॉकड्रिल आधी करणार. दंग झाली तर कशी हाताळणार. आग लागली तर कशी आम्ही हाताळणार. त्या ठिकाणी आणखी काही परिस्थिती रस्त्यावर आली तर कशी हाताळणार. कुठे गेलं होतं मॉकड्रिल तुमचं. जाधवांच्या या विधानानंतर आपल्याला आश्चर्य व्यक्त होतं की खरोखरच जाधव असं का बोलत असतील. म्हणजे मी पोहोचलो, मी अगोदर आलो, मी तिकडून आलो, मी इकडून जायला सांगितलं, कोणती टीम कुठून यायला हवी सांगितली. भास्कर जाधव आपल्या विधानात हे देखील सांगतात. काय सांगतायत ते पण बघून घ्या. मी सचिन भाईला तिथं सांगितलं अरे जाऊ नका धोका आहे. बरोबर आहे. तिथं तुम्हाला एक पोलीस दिसला का कोणी नव्हतं साहेब तिथे. कोणी बोलू नका मला माहिती आहे. मी सांगतो काय तर मी स्वतः आपण एका बोलणार आहे. मी असा आरोप करणारा माणूस नाही. मी स्वतः तिकडून आलो मुंबईकडून सकाळी पोहोचण्यात निघालो बाजारातून गेलो. मी तिथं जाऊन पलीकडे पुलाच्या पलीकडे गेलो. तिथं आपला एक जेसीबी वाला उभा. आत्ता मी आलो पुन्हा डिवायसची गाडी मला तिथं आहे बाजूला पास झालेली दुसरी. 1:05 मिनिट असताना मी तुमच्या मिटिंगला पोहोचण्याकरता पुलावर आलो. 1.5 तास मला आवाज गेलाय ट्रॅफिक मोकळं करता करता. एकही पोलीस नाही. एनडीआरएफची टीम अजिबात रात्री 8 वाजेपर्यंत आली नाही. सकाळी 8 वाजेशिवाय पाण्यात उतरली नाही साहेब. तुम्ही नोंद घ्या. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोललो. त्यांनी मला सांगितलं कोस्टल गार्डची टीम मी आम्ही घेऊन निघालेलो आहे. मी इतके वाजता चिपळूणमध्ये पोहोचतोय. मी त्यांना सांगितलं बहादरकडे या विंडोजवरती चढा लोकांजवळ खाली उतरा लगेच कामाला सुरुवात करता येईल तुम्हाला. जाधवांच्या विषयामध्ये गडबड अशी आहे की त्यांनी मी स्वतः सांगितलं, मी लक्ष घातलो, मी उभा राहिलो, मी आलो हे सांगत सांगत तुम्ही कसं काहीच केलं नाही याबाबत ते वारंवार सांगत होते. आता याचे अर्थ काय घ्यायचे, याला काय समजायचं तुम्ही बघा. म्हणजे भास्कर जाधवांना हे सिद्ध करायचं होतं अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये की अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या मंत्र्यांनी नियोजन नीट केलेलं नाही. पालकमंत्री जिथे वेगळे आहेत शिवसेनेचेच आहेत म्हणजे त्या भागाचे. ते सामंत उदय सामंत जे पालकमंत्री आहेत त्यांनी नीट यंत्रणा लावलेली नाही आहे. प्रशासकीय यंत्रणा नीट लागलेली नाही आहे हे वारंवार भास्कर जाधव अधोरेखित करून सांगत होते. आणि त्यानंतर मी यात कसं मार्गदर्शन केलं हे देखील ते सांगत होते. भास्कर जाधवांना हे सगळं सांगत असताना आघाडी सरकारचाच महाविकास आघाडी सरकारचाच गेम करायचा होता, ते उघडं पाडायचं होतं असंच या निमित्तानं सिद्ध होत आहे. भास्कर जाधवांनी सातत्याने जे विधानं केलेली आहेत ती सरकारच्या अंगलट यावी अशीच आहेत. कदाचित राष्ट्रवादीतून परत शिवसेनेत आल्यावर भास्कर जाधवांना जो सन्मान मिळायला हवा होता, जे मंत्रिपद मिळायला हवं होतं ते मिळालेलं नाही याचा राग कदाचित भास्कर जाधव या बैठकीमधून काढत असतील. आणि त्यासोबत आपण कसे उपयुक्त आहोत, आपण कसे फायदेशीर आहोत, उदय सामंतांच्या पेक्षा आपलं कर्तृत्व कसं उत्तम आहे हे सांगण्याचा देखील भास्कर जाधवांचा प्रयत्न असावा. विधानसभेमध्ये आमदारांचं निलंबन करून जी मदत त्यांनी सरकारला केलेली आहे
त्याच मदतीवर ते निलंबन सुद्धा आश्चर्यकारक आहे. तक्रार भास्कर जाधवांच्याकडे केली आणि भास्कर जाधवांच्या तक्रारीवर तालिका सभापती म्हणून निर्णय घेतला. अशी सगळी ती एकूण प्रकार आहे. म्हणजे अधिकार तसे सभापतीचे दिलेले असतात, मानवी अधिकार असतात दिलेले असतात, त्यावर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. म्हणजे याच भास्कर जाधवांनी मदत केली, पण त्याचा फारसा फरक पडला नाही. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलं नाही, मंत्रिपदी घेतल्या गेलेलं नाही आहे, किंवा काही ठोस हाताशी लागेल याची व्यवस्था देखील या यंत्रणेमध्ये दिसत नाही. आता भास्कर जाधवांना मंत्री करून त्यांना बळ द्यायला राष्ट्रवादी कसे तयार होतील? कारण ज्या राष्ट्रवादीनं भास्कर जाधवांना आपल्या पक्षात घेऊन अध्यक्षपद बहाल केलेलं होतं, म्हणजे कार्यकारी अध्यक्ष त्यावेळेला मला वाटतं हे असावेत, म्हणजे मी चुकत नसेल, माझे संदर्भ बरोबर असतील तर जितेंद्र आव्हाड असावेत, आणि त्यावेळेला अध्यक्ष भास्कर जाधव होते. म्हणजे या भास्कर जाधवांना राष्ट्रवादीनं कामगारसारखं मंत्रिपद दिलं, ज्यांना प्रदेशाचं अध्यक्षपद दिलं, ज्या भास्कर जाधवांना राष्ट्रवादीनं सन्मान दिला, त्या पक्षाला सोडून देऊन भास्कर जाधव शिवसेनेत गेले. आता शिवसेनेत त्यांना हाच सन्मान अपेक्षित आहे. आपल्याला सोडून गेलेल्या माणसाला सन्मान देण्यासाठीचा राष्ट्रवादी पुढाकार घेईल ही शक्यताच नाही आहे. तसे उदय सामंतही राष्ट्रवादीतूनच शिवसेनेत गेलेले आहेत, पण तरीही भास्कर जाधवांना न मिळणारा सन्मान, न मिळणारं मोठेपण ही त्यांची खदखद आहे. म्हणूनच कदाचित पोलीस दलावर जास्तीत जास्त भाष्य करून भास्कर जाधव हा राग काढत असावेत असं म्हणायला हरकत नाही. भास्कर जाधव असेच बोलत राहिले तर महाविकास आघाडी सरकारच्या मध्ये, म्हणजे 5 वर्ष टिकणाऱ्या सरकारमध्ये, टिकणारच आहे, मी असा दावा करत नाहीये की सरकार टिकणार नाहीये, पण या सरकारमध्ये 5 वर्षाचे संबंध सलोख्याचे राहतील ही शक्यताच जवळपास कमी होऊन जाते. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.